मोघल एवढे निर्दयी की सत्तेच्या लोभात एका चिमुकल्या वारसाचाही जीव घ्यायला उठले होते. मुघल बादशाह शाहजहानने दौलताबाद जिंकून निजामशाही संपल्याची घोषणा केली आणि निर्दयी हुकूम दिला, निजामाच्या रक्ताचा एकही वारस जिवंत ठेवू नका. निजामाचा बाल वारस मुर्तझा 3700 फूट उंच जीवधन किल्ल्यावर कडक पहाऱ्यात कैद होता. ही बातमी शहाजी राजेंपर्यंत पोचली आणि त्यांनी निवडक मावळ्यांसह मृत्यूला आव्हान देत साखळीच्या वाटेनं चढाई केली. क्षणार्धात पहारा भेदला. शहाजी राजांनी त्या बालकाला छातीशी धरलं आणि अंधाऱ्या रात्री सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून पेमगिलीकडे झेप घेतली. ज्या सत्तेचा अंत मोगलांनी जाहीर केला होता त्याच सत्तेला पुन्हा जिवंत केलं आणि निजामशाहीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. हे केवळ एका बालकाचं रक्षण नव्हतं, तर हे होतं मोगल सत्तेला दिलेलं पहिलं थेट आव्हान. पण पुढची 3 वर्ष मोगलांचा पाठलाग सुरूच राहिला आणि हा संघर्ष शेवटी कुठे थांबला ते जाणून घेण्यासाठी आत्ताच स्वराज्य गाथाला फॉलो करा.